मालेगाव तालुक्यातील अमाणी येथे वारकरी भक्त पंथ गुरुकुल आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर 9 मे ते 21 मे दरम्यान आयोजित करण्यात येत असून हरिभक्त पारायण, विजय महाराज गवळी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम पार पडणार आहेत। शिबिरामध्ये प्राणायाम, गीता पाठ, सुसंस्कृत सुभाषिते, अभंग, भजन, मृदुंग, ध्यानधारणा तसेच नीतिमूल्यांवर मार्गदर्शन दिले जाणार आहे। आजच्या बदलत्या काळात मुलांना योग्य संस्कार देणे अत्यंत गरजेचे असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। या शिबिरातून मुलांना संस्कार, परंपरा आणि मूल्यांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार असून पालकांनी आपल्या पाल्यांचा सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले। शिबिरांचा समारोप 21 मे रोजी भव्य कीर्तनाने होणार आहे। पुणे जिल्ह्यातील खेड आणि आंबेगाव तालुक्यातून एक सकारात्मक चित्र समोर येते। राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी शासकीय कार्यालये ठप्प झाली आहेत। मात्र पुणे जिल्ह्यातील खेड आणि आंबेगाव तालुक्यात वेगळेच चित्र पाहायला मिळते। येथे महसूल आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू असून अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यनिष्ठेने काम करत आहेत। उप अधीक्षक भूमी अभिलेख नितीन सूर्यवंशी आणि सहाय्यक निबंधक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। दस्त नोंदणी, जमिनीचे नकाशे आणि इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळत असून संपाच्या काळातही सेवा अखंड सुरू ठेवल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। लोकसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून काम करणाऱ्या या कार्यालयाचा सकारात्मक आदर्श समोर ठेवण्यात आला आहे। 24/7 मध्ये मी कराळे पाटील आपलं स्वागत करतो। उभ्या महाराष्ट्रामध्ये राज्य सहकारी संघ किंवा कर्मचारी संघटनांनी या ठिकाणी संप पुकारलेला आहे। अशातच बऱ्याच लोकांची गैरसोय होते, परंतु ही गैरसोय दूर करण्यासाठी आपल्या पुणे जिल्ह्यात देखील काही कार्यालये या ठिकाणी सहकार्य करतात असं म्हटलं पाहिजे। कारण या ठिकाणी आपण पाहतोय की मोजणी विभाग असेल, महसूल विभाग असेल किंवा आपण या ठिकाणी आलोय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयामध्ये आलोय। इथे काही प्रमाणामध्ये कामकाज चालू दिसतंय, लोकांच्या समस्या सुटतायत किंवा लोकांची कामं होत आहेत। याकरिता आपण आता त्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आलोय। त्या अधिकारी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि जाणून घेऊया कशा पद्धतीने तुमच्या कार्यालयाचं कामकाज चालू आहे आणि एकूणच संपाचा काय परिणाम आहे का। नमस्कार साहेब। नमस्ते। मला सांगा, आता राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कामगारांचे सर्व संप चालू आहेत, अशातच आपल्या कार्यालयाला या ठिकाणी काही त्याचा परिणाम जाणवतोय का आणि तुमचं कामकाज कसं चालू आहे आणि एकूण संपामध्ये तुमचे कर्मचारी सहभागी आहेत का? दिनांक 21 एप्रिल पासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य गट कर्मचारी मध्यवर्ती संघटना व इतर संघटनांनी कर्मचाऱ्यांचे संप बेमुदत 21 तारखेपासून पुकारलेला आहे। परंतु माझ्या कार्यालयात जे सर्व काही कर्मचारी आहेत क्लास 3 आणि क्लास 4 मध्ये गट क आणि गट ड मधले कर्मचारी सर्व 21 तारखेपासून सातत्यानं कार्यालयात वेळेत येऊन कामकाज करत आहेत। त्यामुळं कामकाज करण्याबाबत कुठलीही अडचण किंवा लोकांच्या समस्या सोडवण्याबाबत कुठली आम्हाला अडचण येत नाहीये। खरं तर पूर्वीच्या काळामध्ये जसं कामकाज तुमच्या कार्यालयाच्या वतीने होत होतं तेच आता कामकाज होतंय का या संप दरम्यान मध्ये काय अडचणी उभ्या राहतात? नाही, पूर्वीच्या कामकाज जसं होतं त्याच पद्धतीनं सर्व कामकाज माझ्याकडे होते आणि सर्व कर्मचारी त्याच पद्धतीनं कामकाज करून लोकांना जे समस्या असतात ते सोडवण्याचं कामकाज आम्ही करत आहोत। एकूणच आपण ऐकलंय की या ठिकाणी जे पद्धतीने पूर्वी काम होत होतं तेच आजही काम होतंय आणि पुढच्या काळात देखील असं कामकाज चालू राहील। आपण काही लोकांकडे जाणून घेऊया की या कार्यालयांमध्ये भेट देत असताना त्यांच्या काही अडचणी आहेत का, त्यांच्या काही समस्या आहेत का। धन्यवाद। ठिकाणी आपण पाहतोय की सर्व टेबलवर कर्मचारी काम करतायत। बऱ्याच लोकांची कामं समस्या या ठिकाणी दूर होत आहेत। आतमध्ये देखील पाहतोय की या अभिलेख कक्ष दिसतोय, तिथे देखील कामकाज चालू आहे। परंतु काही इथे मंडळी आपल्याला दिसत आहेत की त्यांचं काय काम आहे, त्यांच्याशी आपण त्यांची चर्चा करूया, जाणून घेऊया। नमस्कार। मला सांगा, आता हे एकूणच महाराष्ट्रामध्ये हा संप पुकारला गेलाय, या संपासंदर्भात बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही की या संप कुणाचा आहे आणि कशा पद्धतीने संप होणार आहे, कामं होतील की नाही। अशा गोष्टीमध्ये लोक म्हणजे थोडक्यात द्विधा मनावस्थेमध्ये आहे किंवा कामं होणार आहेत की नाही आपली। तर बऱ्याच कार्यालयामध्ये कामं होत नाहीत, काही कार्यालयामध्ये होत आहेत। तर तुम्ही या ठिकाणी कार्यालयामध्ये आलात कामं घेऊन, तर काय तुमच्या भावना आहेत की हे कशा पद्धतीने संपाचं कामकाज चालू आहे किंवा संपामध्ये काम या कार्यालयाचं देखील काम कशा पद्धतीने चालू आहे?
मुळात हे सहाय्यक निबंधक कार्यालय राजगुरुनगर हे असं कार्यालय आहेत. या कार्यालयामध्ये ज्या सहकारी संस्थाच्या संबंधित काही अडीअडचणी तक्रारी असतील त्याचं निवारण या कार्यालयात केले जाते. येथील स्टाफ हा अत्यंत चांगला आणि मार्गदर्शन करणार आहेत. परंतु असा संप चालू असताना ही सुद्धा शासकीय कार्यालय आहेत. या शासकीय कार्यालयामध्ये कुठल्याच कर्मचारी संपात सहभागी नाही असं सध्या दिसून येतं. जे रेग्युलर आस्थापनेवरती कर्मचारी ते सर्वच्या सर्व इथे हजर आहेत आणि कामकाज चांगले. परंतु ज्यावेळेस इतर सहकारी संस्थांचं आम्ही कामकाज पाहिले, आंबेगावचं इतर सहकारी कार्यालय जे आहेत शासकीय कार्यालय यांचं पण संपूर्ण कामकाज चालू आहे. परंतु प्रामुख्याने जर पाहिलं आजची जर वस्तुस्थिती पाहिली तर पोस्ट ऑफिसचं कामकाज चालू आहे, पोलीस स्टेशनचं कामकाज चालू आहे, आरोग्य केंद्राचं कामकाज चालू आहे, त्याच्यानंतर कोर्टाचं कामकाज चालू आहे. हे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचं कामकाज आहे, यांचं कुठलाच संप नाही. जाणीवपूर्वक जर पाहिलं तर दुय्यम निबंधक कार्यालय, महसूल कार्यालय आणि शिक्षकेतर संघटनांचा काहीतरी संप आहे अशी एक ऐकवत चर्चेत बातमी आहे. परंतु जर वस्तुस्थिती पाहिली तर कुठल्याही आस्थापनेतील शासकीय कर्मचारी संपात जातात त्या आस्थापना प्रमुखांनी त्यांच्या नोटीस बोर्डवरती जे संपात सहभागी कर्मचारी आहेत त्यांची नोटीस लावली पाहिजे की उद्या आम्हाला काही तक्रार एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जर करायचं असेल तर कोण हजर आहे कोण गैरहजर याचं कुठल्याच प्रकारचं मिलाप नाहीये. तर त्याकरता त्यांनी एक अशी कामकाज केलं पाहिजे. आणि जे चुकीच्या पद्धतीने जाणीवपूर्वक संपाच्या आडून जर पुढे मौजमजेसाठी गेले असेल तर त्याच्यावरती उचित जबरदस्त कारवाई करणे हेही गरजेचं आहे. कारण की आता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं सुगीच्या हंगामाचे पेरणीचे कामकाज सुरू होते. त्या अनुषंगाने कर्जाचं प्रकरण असेल, महसूलचे असेल, इकर नोंदी करणं असेल, या सगळ्या बाबी थक्क झालेल्या आहेत आणि शेतकरी राजाला कोण मदत करतो, कोणीच करत नाही. तर शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे, ही बाब तितकीच खरी आहे. तर त्या अनुषंगाने आपल्या चॅनलला आम्ही विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री जे काय आपले आहेत ते चांगले कामकाज करणारे नेतृत्व आहे असं आम्ही ऐकून आहेत. तर त्यांनी याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि जे चुकीच्या पद्धतीने संपात सहभागी कर्मचारी झालेत त्यांना योग्य ते कारभार करावा. नाही तर लोकांची जर मानसिकता जर बदलली तर नेपाळ सारखी उत्क्रांती व्हायला काही वेळ लागणार नाही. त्या लोकांच्या जनप्रोक्षा अतिशय हे झालेलं आहे, उद्रेक होण्याची शक्यता आहे. खरं तर आपण ऐकलंय अगदी महत्वाचं एक कार्यकर्ते किंवा या ठिकाणी जे व्यक्ती आपल्याला बोललेले आहे त्यांचं मत आहे की जर लवकरात लवकर याच्यावर तोडगा नाही काढला तर लोकांच्या अशा समस्या वाढत राहिल्या तर पुढे जाताना नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल की काय ही शंका त्यांना वाटते. अशी वेळ आपल्या देशावर येऊ नये किंवा राज्यावर येऊ नये याकरिता शासन, प्रशासन आणि एकूणच जे कार्यालय आहेत यांचं कामकाज सुरळीत चालावं. ज्यांनी संप केलेला आहे त्यांच्या समस्याकडे सहानुभूतीपूर्वक बघून त्यांचाही मार्ग या ठिकाणी काढावा आणि एकूणच चांगलं कामकाज जे पूर्वी कार्यालयांमध्ये होतं ते असंच कामकाज पुढे चालावं अशी त्यांची भूमिका आहे. खरं तर या कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकतो की हे जे कार्यालय आहे हे कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड राजगुरुनगर या ठिकाणी आपण सगळी गोष्ट माहिती करून घेतली. लोकांच्या किंवा अडचणी काय असणार आहेत किंवा काय सोडवले जात आहेत एकूणच अधिकाऱ्यांची देखील चर्चा केली आणि ही माहिती घेतली. पुढच्या काळात असंच काम पुढे व्यवस्थित चालावं हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी कराळे पाटील आपल्याला धन्यवाद देतो. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी सुदाम कराळे पाटील आपलं स्वागत करतो. खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे आणि हा संपादरम्यान जी महत्त्वाची विभाग आहेत त्यामध्ये महसूल असेल, मोजणी विभाग असेल किंवा अन्य काही विभाग आहेत त्यामध्ये कामं प्रलंबित राहिलेली आहेत. ती कामं कशी पूर्ण होणार आणि या संदर्भात बऱ्याच लोकांच्या समस्या त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्या समस्यावर कुठेतरी तोडगा काढून उद्याच्या पावसाळ्या सीझनमध्ये मोजणीची कामं होणार नाहीत याकरिता हे कार्यालय आपण पाहू शकतो. या ठिकाणी अधिकारी बसलेले आहेत. उप अधीक्षक भूमी अभिलेख राजगुरुनगर खेड महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे जे कार्यालय खुलं आहे, कुठल्याही प्रकारचं इथे आता कामकाज बंद दिसत नाही. खरं तर ही बाब आपल्या दृष्टीनं जनतेच्या दृष्टीने एक स्वागतार्ह आहे. खरं तर आपण अधिकाऱ्यांकडे पण जाऊ शकतो, त्यांच्याशी पाहू शकतो त्यांचं कामकाज चालू आहे. खरं तर साहेब सगळ्या तुमच्या या विभागामध्ये सुरळीतपणे कामकाज चालू आहे असं तुम्हाला वाटतंय? कामकाज आमचं सुरू आहे. आम्ही कामकाज बंद ठेवलेलं नाही कारण की प्रलंबितता असल्यामुळे आणि पुढे येणारा जून जुलैमध्ये मोजणीचं काम बरंच करता येत नाही आपल्याला पावसामुळे, त्यामुळे आम्ही कामकाज सुरळीत सुरू ठेवलेलं आहे.
खरं तर आपण ऐकलंय की कामकाज सुरळीत आहे, परंतु जिथे जी लोक येत आहेत त्यांच्या समस्या इथे सुटतायत की नाही, आपण बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत, आपण पाहू शकतो. नमस्कार. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी कामासाठी आलात, काय अनुभव या विभागाचा किंवा ह्या कार्यालयाची परिस्थिती अशी आहे. ह्या कार्यालयाचं आता यांच्याकडे भूसंपादनाचं कालच पुण्याला मीटिंग होती. यांच्याकडे भूसंपादन, रेल्वेचं भूसंपादन, रोडची भूसंपादन आहेत, अशी बरीच कामं यांच्याकडे प्रलंबित आहेत. शिवाय साहेबांचा विषय असा आहे की साहेबांका आज खेड तालुक्याचा आणि मावळ तालुक्याचा चार्ज असल्यामुळे साहेबांना म्हणजे वेळ अवेळ करून सुद्धा साहेबांनी सहकार्य करण्याची भूमिका ठेवलेली आहे. या दृष्टिकोनातून त्यांचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. जरी त्यांचा संप जरी असला तरी संपात ते सहभागी आहेत किंवा नाही याच्याशी आमचा काही रोल नाही, पण खऱ्या अर्थाने जर लोकांना सेवा उपलब्ध करून देण्याचं काम सध्या आपल्या खेड तालुक्याचे उपाधीक्षक भूमी अभिलेख सूर्यवंशी साहेबांनी आता त्यांच्या कार्यालयात सगळं स्टाफने चालू आहे. आणि त्या संदर्भात आम्ही आमच्या कामासाठी मी आलो होतो, मग ते म्हणजे आमचं काम चालू आहे. तर त्यांनी आमची जी कामाची शंका ज्या होत्या त्या त्यांनी निरसन केल्यात, किंवा त्यांनी जर पुढच्या मोदीच्या नोटीस चर्चा होती, त्या तक्रार होत्या, त्या लोकांनी पण आज काय आज त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या नोंदणी करून घ्या, तुम्ही तुमची नोंदणी करा, तुमच्या काय तक्रारी असतील कोणाच्या तर त्या दोन्ही समोर आल्या आपण त्याच्यावर निष्कर्ष करून मार्ग काढता येईल. त्यांच्या अशा सुरळीत पद्धतीने आता तरी सध्या काम चालू आहे. ते संपात सहभागी आहे किंवा नाही याबाबत आम्हाला त्यांनी काही डिटेल्स सविस्तर काय त्यांनी सविस्तर माहिती दिलेली नाही, पण आमचं काम चालू आहे, फक्त एवढं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. एकंदरीत तुमच्या ज्या समस्या किंवा कामकाज आहे ते सुरळीतपणे इथे समस्या सुटतायत, कामं होत आहेत? आता तरी परिस्थिती अशी दिसते की बा पूर्वीपेक्षा सध्याच्या परिस्थितीत कामं बऱ्यापैकी सुरळीत आहेत. मग पूर्वी प्रत्येक अधिकाऱ्यांच्या तक्रारी असायच्या, काही ना काहीतरी संघर्ष व्हायचा, पण आज बरेच दिवस पाहतो मी सूर्यवंशी साहेबांपासून शक्यतो असं आतापर्यंत तरी असं काही घडलेलं नाही. आणि आम्हाला पण प्रत्यक्ष अनुभव घेतला असता आम्हाला पण असं काही तक्रारी जाणवलेली नाही. ते एकतर काय आहे, ते स्वतः डॉक्टर आहेत. डॉक्टर असल्यामुळे त्यांना माणसाचं सगळी मानसिक म्हणजे संतुलन कसं असतं, आलेला माणूस कशा पद्धती झालेला आहे याचा बऱ्यापैकी अनुभव आहे. त्यामुळे ते किती माणूस रागाचा जरी आला तरी त्याला ते कसं कव्हर करायचं किंवा कसं समजून सांगायचं किंवा त्याचे शंका कशा दूर करण्याचा प्रयत्न करायचा ह्या भूमिकेतून त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. मी बऱ्याच वेळा त्यांचा असा अनुभव घेतलेला आहे. एकूणच आपण पाहिलंय की या ठिकाणी आमच्या समस्या सुटतायत, या विभागामध्ये आल्यानंतर कामं होतात अशी भावना या ठिकाणी आलेल्या व्यक्तींनी व्यक्त केलेली आहे. आपण पाहतोय की ही सगळी मंडळी या ठिकाणी कामासाठी सज्ज आहेत. आपण बाहेर पण जाऊ शकतो आणि प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी कामकाज चालू आहे. बरीचशी मंडळी. नमस्कार, आपलं नाव काय? सुरेश होले. सुरेश होले. एकूणच या भूमी अभिलेख या विभागामध्ये किंवा या कार्यालयामध्ये काम करत असताना तुमचे काय भावना आहेत की इथे काम व्यवस्थित होतात? हो, आता तर संप शासकीय संप चालू असून देखील आज या ठिकाणी त्यांचा बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ सगळा स्टाफ उपलब्ध आहे. कामकाज पण व्यवस्थित चालू दिसतंय आणि पहिल्यापेक्षा आता परिस्थिती सुधारलेली वाटते. एकंदरीत पहिल्यापेक्षा आता सुधारलेली परिस्थिती बऱ्यापैकी सुधार